हॅलो फ्युचर डॉक्टर. आता काल आपल्या स्टेटचा BMS या कोर्सचा रिझल्ट लागलेला आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा बघायला मिळाल्या. चांगले मार्क असून सुद्धा विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झालेलं नाहीये. म्हणजे 450 ते पावणे 500च्या मधले विद्यार्थी ज्यांनी काही स्पेसिफिक कॉलेजविषयी प्रेफरन्समध्ये कॉलेज लिस्टमध्ये टाकलं होतं, त्यांना अलाउड झालेला नाहीये. कारण त्यांची चॉईस फक्त पुणे, मुंबई आणि नाशिक एवढ्याच 3 जिल्ह्यांविषयी होती. पण त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॉलेज अलाउड झालेलं नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण चॉईस फिल करताना पहिल्या राउंडला तुम्हाला तसंही फ्री एक्झिट होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजेस टाकले नाहीत कारण ते समजत होते की कमी मार्कवाले कॉलेजेस आहेत ते चांगले नसतात. पहिल्यापासून आम्ही एकच म्हणत आहोत, सगळे कॉलेजेस टाका की जेणेकरून आपल्या हातामध्ये चॉईस राहतात भरपूर. नाही आवडलं आपण सोडून देऊ शकत होतो. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत. म्हणजे 450 आणि 500च्या रेंजमधले जे विद्यार्थी आहेत, ते ओव्हर कॉन्फिडन्स झाले आणि आम्हाला कॉलेज लागू शकतं या ओव्हर कॉन्फिडन्स पायी त्यांनी त्यांच्या हातातलं पहिल्या राउंडचं ऍडमिशन सोडून दिलेलं आहे. म्हणजे इतपत मुलांनी चुका केलेल्या आहेत. ऍक्च्युली ह्या ऍक्सेप्टेबल नाही आहेत या चुका, पण आता आपण त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. पण जे झालं त्याच्यावर आता बोलून उपयोग नाही. जे पुढची परिस्थिती असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 400च्या खाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो बाहेरच्या स्टेटला अप्लाय करा, जर तुम्हाला BMS ऍडमिशन घ्यायचं असेल. अदरवाईज तुम्ही महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटचा पण ऑप्शन ठेवू शकताय. इन्स्टिट्यूट कोटा असं त्याला नाव आहे. इन्स्टिट्यूट कोट्याची काल एक नोटीस आलेली होती की प्रत्येक कॉलेजने त्यांची फीज ही 5 पट केलेली आहेत. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 40 ते 45 लाखापर्यंत BMSचं पॅकेज महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतं. हे खूप कॉस्टली आहे. त्याच्यासाठी तुम्ही बाहेरच्या स्टेटचे ऑप्शन ठेवा की जेणेकरून ऍडमिशन तुमचं होऊन जाईल. काल एक नोटीस आलेलं होतं, एक लेटर होतं गव्हर्नमेंटचं, ते आम्ही आमच्या ग्रुपवर शेअर केलेलं आहे. तुम्ही ग्रुपवर जाऊन चेक करू शकताय. 5 टाइम फीज ही कंपल्सरी प्रत्येक कॉलेजने केलेलीच आहे. तर मग ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जर तेवढं बजेट परवडत असेल, तर तुम्ही BMSला ऍडमिशन घेऊ शकतात. पण त्यात पण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमची चॉईस तिथे नाही ठेवू शकत. कारण जेवढं चांगलं कॉलेज असेल तिथे अलॉटमेंट तुमची येणार नाही. अलॉटमेंट नाही आली, तुम्ही किती पैसे घेऊन बसला असाल तरी ऍडमिशन तुमचं होणार नाही जोपर्यंत कॉलेजला तुमचं अलॉटमेंट येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तसं तुमचं सेकंड राउंड तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करा की जेणेकरून ऍडमिशन झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जी काही एकंदरीत परिस्थिती आहे, इन्स्टिट्यूट सोडली तर प्रायव्हेट कॉलेजला जर तुम्ही बघितलीत कट ऑफ कुठले कसे गेलेले आहेत, आपण त्याच्याविषयी थोडंसं बोलूयात. म्हणजे तुम्हाला अंदाज लागेल की तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रात होईल की नाही होईल. यातले काही विद्यार्थी जातील ते MBBSला जातील. थोड्याफार सीट असतील, ते सीट मॅट्रिक्स ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की आपलं महाराष्ट्रामध्ये BMS होतंय की नाही होते. सेकंड, बाहेरच्या स्टेटचे राउंड चालू होत आहेत. तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्या बाहेरच्या स्टेटचे, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 400च्या आतमध्ये आहे. तर आपण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघूयात काय होती फर्स्ट राउंडला, कुठल्या कॅटेगरीला कसे कट ऑफ गेलेले आहेत त्याच्याविषयी आपण आज बोलूया. आपण जर बघितलं ओपन कॅटेगरीला, हे आपण ऑल इंडिया रँक याच्या ऑल इंडिया रँकवर आपण काढलेलं आहे. तर ओपन कॅटेगरीला 3,64,967 एवढ्या रँकला कॉलेज अलाउड झालेलं आहे. त्याच्यानंतर SCBC या कॅटेगरीला 3,93,061 एवढ्या रँकला तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे SCBC या कॅटेगरीसाठी. त्यानंतर OBC या कॅटेगरीला जर बघितलं, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 3,67,769 एवढा आहे, शेवटला ते कॉलेजेस तुम्हाला मिळालेले आहेत OBC कॅटेगरीला. त्यानंतर विजय कॅटेगरीला 3,67,389 एवढ्या स्कोरला कॉलेज अलाउड झालेलं आहे. ते कॉलेजेस खूप खालचे आहेत. खालची म्हणण्यापेक्षा जे नवीन कॉलेजेस आहेत अशा कॉलेजला अलॉटमेंट या आलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर NT1 या कॅटेगरीला 3,91,579 एवढ्या स्कोरला अलॉटमेंट आलेला आहे. NT2 या कॅटेगरीला 3,66,664 या रँकला अलॉटमेंट आलेला आहे. त्यानंतर NT3 या कॅटेगरीला 3,70,682 या रँकला अलॉटमेंट आलेला आहे. त्यानंतर ST या कॅटेगरीला 5,97,619 या रँकला अलॉटमेंट आलेलं आहे. ते म्हणजे महेश आयुर्वेदिक कॉलेज आष्टी बीड इथे आलेलं आहे. त्यानंतर महत्वाची आणि आश्चर्याची गोष्ट अशी की SC या कॅटेगरीचा पण कट ऑफ यावर्षी भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. तो म्हणजे SC कॅटेगरीला ऑल इंडियाचा रँक जो आहे तो 3,84,516 या रँकला अलॉटमेंट आलेला आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत बघू शकताय की कट ऑफ किती वाढलेले आहेत या वर्षीला. ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न BMS करायचं आहे, महाराष्ट्रात नाही परवडते, आपण नाही इन्स्टिट्यूट कोट्याची फी देऊ शकत आहे,
शक्यतो बाहेरचे ऑप्शन्स ठेवा, की जेणेकरून आपल्या हातामध्ये यावर्षी कुठलं तरी सीट आलं पाहिजे. सो त्याचा पूर्ण विचार करा विद्यार्थ्यांनी. महाराष्ट्रामध्ये घ्यायचं असेल मॅनेजमेंटमधून तुम्ही घेऊ शकताय. अदरवाईज बाहेरच्या स्टेटचे तुम्ही ऑप्शन ठेवा, की जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि वर्ष तुमचं हे वाया जाणार नाही. सो कोणालाही तुम्हाला जर पुढच्या गाईडन्ससाठी कॉल करायचा असेल तर तुम्ही करू शकताय.